फार सुंदर चाल ऐकली तुम्ही आता. एकदा आमच्या सर्व मंडळी करता एकदा जोरदार टाळ्या हो. आम्हाला मारुतीरेची स्तवन ऐकायचं होतं. तुम्ही फार सुंदर आवाज आहे. बोलता बोलता मी ओघामध्ये विसरून गेलो. आजच्या कीर्तनाचं सौजन्य नाव राहून गेलं. या गावामध्ये ज्यांची माझी पहिली ओळख आहे, 26 वर्षापासून आम्ही दोघ जण सोबत पायी वारी करतो आषाढी. आमचे ज्ञानोबा माऊली सखारामजी लोंढे, समगीकर माऊली म्हणतो आम्ही. माऊली आज या कार्यक्रमाचे सौजन्य आहे. पुन्हा एकदा सर्व गावकरी मंडळीला धन्यवाद देतो आणि सेवेला आरंभ करतो. विठ्ठल सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवंताच्या सानिध्यामध्ये जे गोपाळ लहानाचे मोठे झाले, सोडता येते घ्यायला कापडला वॉटरप्रूफ संध्याकाळी सोडता येते. बरं राहू द्या संध्याकाळी कीर्तन आहे म्हणाले. मग राहू द्या. काय सांगताय निसर्ग विठाला भगवान श्रीकृष्णाच्या सानिध्यामध्ये सहवासामध्ये गोपाळांना जे प्रचिती आली, जी अनुभूती आली, ती अनुभूती या अभंगामध्ये प्रतिपादन केलेली आहे. माणूस म्हटलं की त्याला सहवासामध्ये राहायला आवडतं. समाजशील प्राणी आहे मानव, समाजशील. एकट्याला जगायला आवडत नाही, संगतीमध्ये जगायला आवडत. माणूस कोणाच्या ना कोणाच्या मध्ये संगतीमध्ये राहत असतो. प्रत्येकाला प्रत्येकाच्या परीने मित्र असतात आणि ते असले पाहिजे. अशा काळाला तर मला वाटतं निश्चित माणसाने एखादा मित्र केला पाहिजे. कारण काय, मन मोकळं करण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी एकच जागा सांगितली, प्राणाचे सोयीर भेटे जीवी भूतली संकटे तेथ निवेदिता नवाटे संकोच काही. ज्ञानेश्वर महाराजांनी एकच ठिकाण सांगितलंय, प्राणाचा सोयरा तो म्हणजे मित्र.
आपल्या अंतःकरणातले सुख दुःख आपल्याला कुठेतरी मांडता आले पाहिजे. आणि ते जर तसं त्या दुःखाला जर आउटलेट नाही मिळाला, ते दुःख जर बाहेर नाही पडले, तर त्या दुःखानं माणसं व्यथित होतात, खचून जातात, जमिनीवर पडतात. शारीरिक वेदनेनं तेवढा माणूस थकत नाही, केवळ मानसिक वेदनेने जास्त थकतो. आणि म्हणून मन खुल्ल करता आलं पाहिजे. आणि मन खुल्ल करण्याकरता मित्राची आवश्यकता असते. विठाला आणि म्हणून माणूस हा एकटा राहतच नसतो, कळपणा राहतो. कळपणा गावगाव वट्टे असतात. वट्टे ते वट्टेच कशा करता असतात? फक्त गप्पा मारणे. गप्पा मारतात माणसं, मन खुल्ल करतात, मनातलं बाहेर बोलतात. आणि मग माणसाचा स्ट्रेस कमी होतो, तणाव कमी होतो. स्ट्रेस कमी होण्याकरता, तणाव कमी होण्याकरता, ताण कमी होण्याकरता दुःख बोलून दाखवलं पाहिजे. मनातले शब्द बाहेर निघाले पाहिजे. जर ते मनातल्या मनात राहिले तर माणूस झिरपत चालते आतल्या आत. मनाला खवखव घेते माणूस. आणि मनाला जर खवखव घेतलं ते माणूस धट्टाकटा दिसतंय वरून, पण आतून तो माणूस लाकडाला वाळवी लागल्यासारखी, लाकडाला भुंगा लागल्यासारखा आतून असं पोखर होऊन जाते. विठाला विठाला कोणीतरी असलं पाहिजे की आपले हृदय त्याच्याजवळ व्यक्त झालं पाहिजे. एक माणूस जीवनामध्ये असा कमविला पाहिजे माणसानं, त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून माणसाला धड धड रडता आलं पाहिजे, धाय मोकलून रडता आलं पाहिजे. त्याच्याजवळच रडायचं की ज्याला आपलं दुःख समजते. गावाजवळ रडायचं नाही. विठाला गावामध्ये तुम्ही जर रस्त्याने तुमचं दुःख सांगत गेला तर त्या दुःखाचं हस होते, लक्षात ठेवा. अशी संख्या आहे जास्त गावामध्ये. बरं झालं म्हणणाऱ्याला असंच पाहिजे होतं. आणि म्हणून आपला कोणीतरी एखादा मित्र असलं पाहिजे. सहवासात माणूस उठला बसला पाहिजे. सहवास आवश्यक आहे, परंतु काही सहवास हानिकारक आहे आणि काही सहवास लाभदायी आहे. काही सहवासामध्ये माणूस अधोगतीला जातो आणि काही सहवासामध्ये उदार संघाचा महिमा तार्किकाचा टाका संग पांडुरंग पतन उद्धार संघाचा महिमा त्याजावे अधमा संत सेवी. पतन उद्धार संघाचा महिमा. कॅमेरामॅन ला अवघड होते. थोड्या वेळानं बांधू ठेवा खाली. थोड्या वेळानं बांधू. नाही 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 राहू दे, वरी जाऊ नका, खाली ठेवा. नंतर बांधू. ठेवा खाली, काय अडचण नाही. विठाला सहवास चांगल्याचा पाहिजे माणसाला. तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरा हो. चुकीच्या लोकांच्या संगतीमध्ये उठू बसू नका तुम्ही. संगत सज्जन की करणे
जन्म का सार्थक कुछ करले, संगती करावी संत सज्जनाची, सावली नसावी दुष्ट दुर्जनाची. सहवास चांगल्याचा पाहिजे माणसाचं जीवन संगतीवर अवलंबून. आणि म्हणून गोपाळ भगवान श्रीकृष्णाच्या सान्निध्यात आले. जेवढं तुमचं सान्निध्य चांगलं आहे तेवढी तुमची बुद्धी काम करते. शाळेमध्ये जर तुम्ही समोरच्या बेंचवर बसले ना, तिथं असर वेगळाच पडते, शेवटच्या बेंचवरला असर वेगळाच पडतो. वर्ग एकच आहे, बसायचं कसं, तुम्ही कुठं बसायचं तुम्ही तुमचं ठरवायचं. विठाला माणूस जरी समाजशील प्राणी असला, सहवासात राहायला जरी त्याला आवडत असलं, चुकीच्या लोकांच्या संगतीमध्ये जर बसला तर त्याचं पतन होतं. कर्ण पाची पांडवाचे थोरले बंधू आहेत. कर्णाच्या बाबतीमध्ये असं म्हणतात की कर्णासारखा दानवीर या जगात कोणी नव्हतं. ज्या कर्णाचं वर्णन आमच्या गाथ्यात यावं. कर्णाईसा वीर झुंजार उदार. संत शिरोमणी नामदेवरायानं कर्णाचं वर्णन करावं. वीरही होता, झुंजारही होता आणि उदारही होता. 3 लक्षणं सांगितली त्याची. तरीही त्या कर्णाला विजय मिळाला नाही, पराजय स्वीकारावा लागला. त्याचं कारण काय? संगत दुर्योधनाची. काही माणसं की नाही खेड्यापाड्यामध्ये अशी असतात, पाप करत नाही पण पाप करणाऱ्याला सहकार्य करतात. पाप करत नाही, फक्त काय करतात? सहकार्य करतात. अजिबात पत्ते खेळत नाही. ते पत्ते खेळतात का तुम्हाला? काही काही ठिकाणी पानं म्हणतात. काय म्हणते? अजिबात पत्ते खेळत नाहीत. का खेळत नाहीत त्याला कळतच नाही. फक्त बाजूला बसत बघत दिवसभर बघत. आणि खेळणाऱ्याला कंटाळा आला की ते खेळणारे त्याला 100ची नोट देतात. जा चहा आणा. आणि मग त्याला ते चहा पाणी करतोय पद्धतशीर चांगल्या दुधाचा. भजनीला कधीच करणार नाही त्यांना. मग ते शाबासकी देणार. वाह दाजी नंबर 1 बरं. नंबर 1 त्याला वाटतं मी काय यज्ञ केला, कायच केलं की बाबा इतक्या शाबासकी भेटायला. ती तुला वाटत असेल त्यांनी शाबासकी दिली ते धन्यवाद म्हणतायत. तू खेळत नाहीस पण खेळणाऱ्याला चहा पाणी करतोस. खरं सांगू तुला, जरी तुला वाटत असेल मी धूत कर्म खेळत नाहीत, परंतु गाथाकार म्हणतात तू खेळल्यातच जमा आहे. दोघाशी सारी केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघाशी पतन सारिकेचे. पाप करणारा आणि त्याला अनुमोदन देणारा एकच मापात नसतात. मद्यपान करणारा आणि त्याला घरी आणून सोडणारा एकच मापात असतात. त्याला घरी आणून सोडायला काय ते लई मोठा महात्मा लागून गेला. पडू देन तिथं नाली सांभाळू देन त्याला खांद्यावर हात ठेवून त्याला रात्री 12:30 वाजता घरी घेऊन गेलोय. त्याला इतकं असं पद्धतशीर नेलंय, त्याला ठेस लागू देईना. त्याचा इतकं पद्धतशीर खाली टाका दाजी, पाय टाका, पाणी दाजी, खाली पाणी पाणी उचलून पाय टाका. त्यानं पद्धतशीर पाय उचलून. अरे रस्त्यात पाणी सोडायला तरी आपले गाववाले खूप देशिवा गावाला. इतकं बोलत बोलत घरी गेले, दार वाजवले. आत्या कोण आहे? माय आम्ही उत्तम आहे. का दाजीला आणलंय?
मग ती म्हातारी दार उघडती, त्याला त्या मुलाला मध्ये घेती आणि याच्या डोक्यावर डोळ तोंडावून असा हात फिरून म्हणती, मा वागा तो उपकार झाला रे. त्याला वाटतं मी काय यज्ञ केला. खरं सांगू का, माळकरी जरी असतील, माळकरी पिणाऱ्याला घरी नेऊन सोडलं तर पिल्याचं पाप लागते. दोघाशी पतन, पाप करणारा आणि त्याचा सहवासामध्ये उठणारा बसणारा सारखाच. विठाला न्याय देवता सुद्धा साक्षीदारावर विश्वास ठेवते, माहितीये ना? कशावर विश्वास ठेवते? साक्षीदारावरच केस पलटती बरं का. कशी असू द्या, म्हणजे महत्वाचा कोण आहे? साक्षी पुरावे महत्वाचे, साक्षीदार. आणि म्हणून पाप केलं काय आणि पापाला साक्षीदार राहिला काय एकाच मापात. त्याच्या संगत जाता कशाला? जेवढी तुमची संगत चुकीची आहे, चांगला जरी मनुष्य असला, चांगला धर्मराजाचा हात नरकात बुडाला तर तुमची काय कथा आहे? विठाला स्वर्गाला निघालेला धर्मराजा, त्याच्या राज्यामध्ये एक कोळी फिरू लागला. फिरता फिरता त्यांनी शिव्या द्यायची सुरुवात केली. काय न्याय नाही म्हणला गरीबाला आपल्या राज्यामध्ये. भीक मागायची माझ्यावर वेळ आली, माझ्या हाताला काम नाही. कोणीतरी मला काहीतरी सहकार्य करावं, कोणीतरी मला काहीतरी 2 रुपये द्यावं, 5 रुपये द्यावं, मी काहीतरी धंदा करीन. मी जन्मभर भीक मागणार नाही. तो कोळी बाहेर शिव्या द्यायला लागला. प्रधानानं बघितलं, चल रे म्हणजे राजाकडे. राजेसाहेब बाहेर शिव्या देऊ लागले. का रे, का शिव्या द्यायला, काय करू म्हणला? एक उपाशी एक म्हणला, पोटाला खायला काय नाही, हाताला काम नाही. मग पाहिजे काय? मला काहीतरी सहकार्य पाहिजे. काय पाहिजे? काहीतरी मला फंड पाहिजे, म्हणजे मला देणगी पाहिजे. त्याला तेवढंच 4 आणे दिले. म्हणजे 4 आणे घेतली, बाजारात गेला, वायर आणलं बारीक, जाळं तयार केलं, मासुळ्या धरायचं. जितक्या मासुळ्या धरल्या तितक्या मासुळ्या धरल्याचं 25% पाप कोणाला लागलं? धर्मराजाला लागलं. पाप करणारा, त्याला सहकार्य करणारा, त्याला सोबत, त्याला मदत करणारा, 25% पाप धर्मराजाच्या नावावर लागलं. स्वर्गाला निघता निघता जाता जाता विमान धर्मराजाचं नरक मार्गीने निघालं. नरकावरून विमान जाता जाता धर्मराजाचं खाली लक्ष गेलं, दुर्योधन पडला होता नरकात. धर्मराज मोठ्या मनाचे होते, वाटले ह्याला वाचवायला जावं, विमान थांबवलं, खाली गेलं, धर्मराज बुडाला गेला, दुर्योधन बुडाला गेला. त्याला काढण्याकरता हात इथं नरकात घातला तर दुर्योधन वरी कुठे आहे? त्याच्या मनात पाप होतो दुर्योधन. जाऊ दे, माझा हेतू चांगला होता तुला वर काढायचा, पण तुझी नियत बरोबर नाही, जाऊ दे. धर्मराजाने ते हात असा नरकात असा पुसला, विमानात बसले, विमान वास यायला. भगवान श्रीकृष्ण म्हणजे कशाचा वास यायला? काय नाही, हात जरा भरला होता, पाणीच नव्हतं, म्हणजे उपरण्यानं पुसले तरी मी म्हणला ते वास केला. नरकुड्याचा वासच येते. आदेव म्हणले, पण तुमच्यासारख्याचा हात नरकुड्यात कसं काय बुडला? ते गेल तो म्हणले, जरा काम होतं, हे कुठं आता सांगायले दुर्योधनला काढायला गेला. अरे पण तुमचा हात नरकात कसा बुडला? एवढ्या चांगल्याचा हात नरकात बुडू नये ना. भगवान श्रीकृष्ण म्हणले, तुमचा हात नरकात कसा बुडाला? म्हणजे कोणास ठाऊक. मग तुमच्यासारख्याचा हात नरकात बुडतोय म्हणजे हे पापाला वाली असतं, हातानं पाप झाले असेल. कोणाच तरी चुकीच्या माणसाच्या संगतीत गेला नाही म्हणले, माझ्या हाताने कधी पाप झालं नाही, मी चुकीच्या लोकांच्या संगतीमध्ये उठलो बसलो नाही म्हणले, मला रजिस्टर तपासावं लागलं. तपासलं तर भगवान श्रीकृष्ण म्हणले, एखाद्या दारात तुमच्या कोणी फिरू लागलं का कोळी? म्हणले हो. म्हणले कशा करता? म्हणले पोटा करता. म्हणले मग त्याला 4 आणे दिले. मग त्यानं त्या 4 आण्याचं काय केलं? मला करायचं, आपलं दान द्यायचं काम आहे. अहो त्यानं 4 आण्याचं जाळं केलं आणि त्यानं मासुळ्या धरल्या. 100% त्याच्याकडून जेवढं पाप झाले त्याच्यातलं 25% तुमच्या नावावर जमा झाले, आणि म्हणून शरीराचा 25% भाग तुमचा नरकात बुडाला. आणि मग भगवान धर्मराज म्हणले, हो माझं चुकलं, मला माफ करा, क्षमा मागितली, पण मला हे सगळं सिद्धांतात तुम्हाला नेऊन मांडायचे. धर्मराजा जरी असला, चुकीच्या संगतीमध्ये तुम्ही जर उठलात बसलात, तुम्हाला नरकात हात बुडतोय तुमचा. नरकाशिवाय पर्याय नाही तुम्हाला. सहवास चांगला आवश्यक आहे माणसाला, आणि म्हणून सहवासावर सर्व माणसाचं जीवन अवलंबून असल्यामुळे
मन धावे. कीर्तन वाढवायला काय की पंढरपूर वाढू द्या 10-5 मिनिट. सहवासानं माणसाचं जीवन अधोपतन होत आहे आणि सहवासानंच माणसाचं जीवन घडतं. आणि म्हणून आपली मुलं बाळ कोणाच्या संगतीमध्ये उठतात बसतात. कधी कधी शाळेत कॉलेजमध्ये जाऊन बघितलं पाहिजे. सरळच जायचं माहिती कॉलेजमध्ये लेख आपली कुठं बसली नाही म्हणजे आपल्याला बरं दिसते काही साडीवाल्या आणि लुगड्यावाल्या काही नाही. कपडे फिपडे महत्वाचे नाहीत. लेकराचं जीवन महत्वाचं. बाकी काहीच महत्वाचं नाही. एकदम पालकानं सरळ कॉलेजमध्ये जायचं. धोतर पटका बांधून सण वर्गात शिरायचं. बघायचं मुलगा कुठं बसला. शिक्षक काय म्हणणार कशाला आले म्हणणार का कशाला आले म्हणणार. पालकाला कशाला आले म्हणल्यावर मग तर कमालच. बघायलाच आलो म्हणजे आमचे कुठं बसलेत महाशय वर्गातच नाहीत म्हण 15 दिवस झाले. आणि घरून तर कुठे गेले कॉलेजला. महाशय कुठे डुम्मा. असं आहे करता काय कधी सांगा. चुकीच्या संगतीमध्ये लेकरं उठले बसले ना लेकरं हातातून जातात. बरं विठाला आणि म्हणून सहवासावर सगळं जडणघडण अवलंबून आहे. म्हणून माणसं सहवासामध्ये चांगले असावेत. या हेतून भगवान श्रीकृष्णाच्या सानिध्यामध्ये जायचा संकल्प केला गोपाळांनी. आणि गोपाळ भगवान श्रीकृष्णाच्या सानिध्यामध्ये गेले आणि देवाच्या जवळ गेल्यावर देवानं आपलेपणानं ते जवळ घेतले. जवळ घेऊन त्यांना आपलेपणा स्नेह दिलं आणि स्नेह दिल्यानंतर देवानं त्यांचा सांभाळ केला. आणि मग त्या गोपाळांना विचारलं की बाबा तुमचा काय अनुभव आहे. तुम्ही भगवंताच्या सानिध्यामध्ये उठले बसलेले त्यावेळेस त्यांचा जो अनुभव आहे झाली अमोची निश्चिंती. गोपाळ म्हटले देवाच्या सान्निध्यामध्ये आम्ही आलो. आम्हाला जीवनामध्ये आमूलाग्र आमच्या बदल झाला. फार मोठा लाभ झाला. गोपाळांना विचारत तुमचा कोणता लाभ झाला. म्हणजे आम्ही निश्चिंत झालो. जेवढे मंडपामध्ये बसलेले मंडळी आहात यापेक्षा आपल्याला दुसरं जीवनामध्ये काही कमवायचं नाही. जेवढे थकलेले माणसे ते लहानपणापासून म्हणत आले अर्धीच असावं पण कशी असावं सुखाची असावं. म्हणजे जीवनामध्ये निश्चिंतता महत्वाची. कोणती गोष्ट महत्वाची. याच निश्चिंततेला काही वेगवेगळे शब्द येतात. त्यालाच कुठं ताण म्हटलं जाते कुठं तणाव म्हणलं जाते. आता इंग्लिश मध्ये त्याला स्ट्रेस म्हणतात. त्याला अजून काय स्टँडर्ड भाषेमध्ये लोक टेन्शन म्हणतात. जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी ताण आहे. बिना तानाची माणसं मंडपातच नाहीत. नाही तर इकडे कशाला येत होते. ताण ताणत आले. बिना तानाचं कोणीच नाही. हे आलेत म्हणजे उग चालले नाही ताना मारायला चालेत. इथलं सुख कुठंच नाही. हे सुख कुठंच नाही. हे कुठे जीवनामध्ये ताण तणाव स्ट्रेस टेन्शन इतकं वाढत चाललंय. एवढं वाढत चाललंय. जेवढ्या सगळ्या गोष्टी सुविधा वाढल्या तितका ताणही वाढला. इतके सध्या ताणात माणसं येतात. सरळ गाडी अंगावर घालले 2 चाकाची. सरळ आपल्यालाच गाडी खाली घ्यावं लागली. आणि मग म्हणले हो त्याला म्हटलं कसं काय ताणातच आलो.
म्हणजे चलता चलता सुद्धा काय काय माणसं का आहे की बाया माणसाला कळकळीची विनंती, जरी नवऱ्याविषयी काही राग राग आला ना, मोटरसायकलवर त्याच्या कानात मंत्र दे जाऊ नका बरं. मोटरसायकलवर बसलेल्या महिला मंडळी की नाही त्याच्या कानात श्री गुरु नाईके कृपा मज केली, कानात बोलतात त्याच्या, एवढं मोठ्यानं बोलतात, एवढं मोठ्यानं, आणि ती इतकं तानात गाडी चालविते. ही कानात बोलली की ते तानात येते. ही कानात बोलली की ते काय तानात, मग ती गाडी ओळखीच ना कुणीकडे चालते. असं नका करू. दार लावून घ्या आणि त्याच्या मनगटाला धरण खाली बसवा. काय बोलायचंय घरात चार भिंतीच्या मध्ये, रस्त्यानं बोलायचं नाही, त्याचा हास होत आणि त्यालाही गाडी चालवायची सुधरत. अपघाताचं प्रमाण फक्त ताण आहे. अपघाताचं जे प्रमाण आहे ना, त्याचं कारण फक्त मुख्य कारण काय आहे? ताण. आणि हे ताण असा आहे बाबा, माणसं ताणातच कोणी. कीर्तनात एखाद्या कीर्तनकारावर भजण्यावर जर एखादा कोणी माणूस येऊन रागावला, समजून चालायचं याचं बायको संग भांडणं झाले. घरचा राग हवामानाचा अंदाज काढायचा. हे आपल्यावर रागवले म्हणजे घरी रागविता येत नाही, म्हणून घरी रागवता येत नाही. आमच्यावर का होईना पण राग काढ बाबा, मध्ये ठेवू नको, नाही तर तुला झटका येईल. राग हा ताणामुळेच जन्माला येतो आणि म्हणून स्ट्रेस. आता एक नवीनच आजार हे जे स्ट्रेस आलाय ना, आता हे विद्यार्थ्यांमध्ये जास्त प्रमाण झालं याचं, त्या तणावाचा. विद्यार्थी डिप्रेशन मध्ये आहेत सध्या. UPSC MPSC हे जे विद्यार्थी आहेत ना, पहिले टक्केवारीहून हे नापास व्हायचे, आता पॉइंट 98.30 लॉक झाला. काय करावं, एका पॉइंटवरच गेली नोकरी. 10 वर्ष पुण्याला MPSC UPSC चे अभ्यास करण्याकरता आपल्याकडचे गेलेत मराठवाडले बरेच पोर. वडापाव खाऊन अभ्यास करायचे, जीवाचं रान करतायत, 18 तास अभ्यास करतायत. घर नाही, दार नाही, लग्न नाही, सप्ताह नाही, काहीच नाही, जीवनाची काही यात्रा नाही, काहीच नाही, फक्त अभ्यास, फक्त अभ्यास. तरी एका पॉइंटहून गेल्यावर त्याला स्ट्रेस येणारच ना, त्याला ताण येणारच ना, लक्षात ठेवा. परंतु त्या तणावानं, त्या ताणानं आत्महत्या करणं हा काही त्याच्यावरला पर्याय नाही. दिवस निघून जात असतात, दिवस राहत नसतात. उकंड्याची दैना फिटतच असते, दिवस थोडेच राहतात. पण तणावामध्ये, ताणामध्ये जीवाचं बरं वाईट करून घेणं त्याच्यावरला पर्याय नाही आहे. लक्षात घ्या विद्यार्थ्यांना माझं आवाहन आहे, कुठंतरी दुसरीकडे काहीतरी आपल्याला मिळेल. त्याचं काय हे नाही तर ते अनेक संधी आहेत समाजामध्ये उपलब्ध, आणि संधीचं कुठेही सोनं करू शकते करणारा माणूस. त्याचं काय नसते, खाजगी नोकरी जरी लागली ना, सरकारी नोकरीच्या बरोबरीने तो उभा राहू शकतो, तशा सुविधा उपलब्ध करू शकतो. ताण घेऊन जीवन संपू नका, माझं तुम्हाला आव्हान आहे. विठाला चिंता नावाचा आजार जिवंत माणसाला जाळतो आणि चित्ता मेलेल्या माणसाला जाळतो. आणि आता प्रत्येकाला चिंता आहे, बाकीचं कारण चिंता. नित्य ओटोनिया खावयाची चिंता आपुल्या स्वहिता नाठविती. आपल्याला चिंता आहे काय खाव. उठलं की माणसं म्हणतात काय खाव. खरं सांगू, आपल्यापेक्षा पाखरं बरे, पक्षी बरे. पक्षियाच्या घरी नाही ओ सामुग्री, त्यांची चिंता करी नारायण. कोणत्या चिमणीच्या खोप्यामध्ये पसाभर ज्वारी, पण त्या चिमण्याची उद्याची चिंता करीत नाहीत. उद्याची चिंता आहे कोणाला, फक्त कोणाला चिंता आहे? फक्त माणसाला. एकादशच्या दिवशी बाई एक रात्री मेथीची भाजी खुडू लागली. मी म्हणलं काय, म्हणजे माय उद्या 12 आहे की. आणि मी म्हणलं रात्रीतूनच नंबर लागल्या. उद्याची चिंता आहे. पाखर बरे,
सूर्योदय झाल्यानंतर चिमण्या चिव 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 करतात अन चरण्या करता निघतात. आमचे काशीराम भाऊ इडोळीकर यांनी म्हणलेलं तुम्हाला प्रमाण सांग. प्रभाते चारी वाट पाहे उपवासी पक्षिणी प्रभाते चारी आशिगा. सकाळचं सकाळ बघू म्हणते. उद्याची चिंता पक्षाला नाही, उद्याची चिंता कोणाला? फक्त माणसा. कोणाला? फक्त माणसा. एका राजाकडे गडगंज संपत्ती होती. राजाने विचारलं, प्रधानजी म्हणजे जी आपल्या खजान्यामध्ये आपल्या तिजोरीमध्ये किती संपत्ती आहे? त्या प्रधानाला वाटलं राजाला खुश करावं, कारण 10-15 वर्ष झालं राजाने हिशोब बघितला नव्हता. कुठं किती हे का आहे फक्त कोणाला माहित? प्रधान. आता प्रधानाला वाटलं मोठेपणात जाऊन खुश करा. म्हणला, सरकार काय आपल्या 12 पिढ्यानं जर असा पैसा उधळला ना तरी संपत नाही, इतका पैसा आहे. असं म्हणल्यावर राजा म्हणणार बापरे, म्हणला मग 13 पिढी काय? चक्करच येऊन पडलं राजा चक्कर येऊन पडलं की लगेच दवाखाना, डॉक्टर इकडं जाऊ, श्वास घ्या सोडा, आ करा, संपला सगळं. तपासण्या केल्या, नॉर्मल रिपोर्ट, काहीच नाही. राजा आला, माणूस भेटायला की त्याला म्हणायचं होय कसं होईल? कशाचं? कितवी पिढी? 13वी पिढी काय खाईल म्हणायचं. धडधडा राजा रडायचा. लोक म्हणायचे, राजे साहेब तुम्ही एवढ्या मोठ्या माणसाने असं केलं कसं होतं? त्या सोडून छत्तगड्या म्हणायचं. लोक म्हणले हे काहीतरी झालेलं आहे, दवाखान्याचं नाही, दोरी फिरी घालावं लागला. दोरीवाला आलं, ते म्हणला माझ्या दोरीनं जर राजा जर नाही बरा झाला तर राजा मला दोरी लावी. काय करेल? मला नाही बा येत. तिकडे हे करून बघितलं, काही झालं नाही. सगळ्या तपासण्या फेल, सगळे रिपोर्ट नॉर्मल. राजा तो मरायला झाला. कोणीही भेटायला आलं, त्याच्या गळ्याला पडून रडायचं. काय म्हणायचं? काय होईल? 13वी पिढी काय खाईल म्हणायचं, धडधडा रडायचा. लोक म्हणजे काय बेवकूफ आहे. लोक म्हणायचे तर मोठ्या माणसाला म्हणता येत नाही, जाऊ दे. राणी हुशार होती. राणी म्हणजे काय, सारखं अंथरुणात पडलं, घरात राहिले की माणूस जास्तच हे होते, खचते. जरा बाहेर नेऊन आणावर, घरी तर काही खाईनात म्हणून असं छान स्वयंपाक डब्बा करून दिला होता. दही, धपाटे, पातीचे कांदे, उगाच म्हणलो कांदे, पद्धतशीर जेवण, इतकं सुंदर घेऊन सोबत डब्बे दिलेले. एक गरीब माणूस रस्त्याच्या कडेला लेवलिंगचं काम करून बराशी खंदूला, भूक लागली म्हणून एक माय माऊली रस्त्यानं जाऊ लागली. तिला म्हणला, माय भाकर आहे का? माय म्हणल्यावर तिचं अंतकरण द्रवलं. म्हणले, हाय दादा पण भाजी नाही हो. नाही नुसतीच द्या म्हणला, खातो तोडून तशीच, काय होत नाही. मिरच्याचे झाड आहेत म्हणला, मिरच्या खात दिले. अर्धी भाकरी गेलं, ती भाकरी खाल्ली जाऊन विहिरीवर आणि पोटभर पाणी पिलं. दिवसभर भूक लागू नये इतकं पाणी, असं पाणी टच करायले पोटात, ह्याच्या डब डब पाणी करून आला. पुन्हा कामाला सुरुवात केली. तितक्यात राजाचा रथ आला. राजा आल्यावर हा उठून उभा राहिला, असा तर लटलट कापायला लागला. कोण आहे तो? साहेब म्हणला, मी आपले या गावचा. काय करायला? रस्त्याचे काम करायला. अरे उन्हात काम लागत नाही म्हणला साहेब. समजल नाही का तुम्हाला? कामात ऊन लागत नाही, उन्हात काम लागत नाही. काय मुले ध्यान व्हायत का नाही बघा. कामात ऊन लागत नाही म्हणलं साहेब. बरं बस ठीक आहे. अरे जेवण काय अडचण?
जेवण झालं म्हणलं साहेब. बर गरीब दिसायलाच नाही म्हणलं साहेब. हो मी निराधार आहे. संध्याकाळची काय सुविधा आहे तुझी? संध्याकाळची सुविधा नाही म्हणलं. त्याला द्या बरं धापास धपाटे वगैरे द्या म्हणजे संध्याकाळी खायला. म्हणला साहेब काय संध्याकाळचं म्हणलं कुठं सांभाळू? झाडाला बांधून ठेवू ना. खारुताई खडोळ्या खात्यात म्हणले उगं ती कोण सांभाळीत बस. अरे तुला संध्याकाळची सुविधा नाही ना? नाही म्हणला साहेब. अरे मग संध्याकाळसाठी ठेव ना. खरं सांगू का म्हणला साहेब, लहान तोडी मोठा घास घेत नाही. संध्याकाळ का जवळ 7-8 घंटे. संध्याकाळची चिंता आपण करत नसतो बा म्हणा. राजा नुसता त्याच्याकडे बघूला. काय म्हणला? ना संध्याकाळची चिंता आपण करत नसतो बा म्हणलं. एवढ्या लांब. राजा म्हणला रथ कलवा बेमारी नीट झाली म्हणजे. जळता जळाला 12 पिढीनं पैसा खाल्ला ना उधळला तरी संपणार नाही. एवढा पैसा माझ्याकडे असताना मी 13व्या पिढीची चिंता करतो. ह्याचं रात्रचं खरं नाही जेवायचं. आणि हे म्हणाले संध्याकाळची चिंता करीत नाही. बेमारीच नीट झाली. कुकर लावा म्हणा गरम गरम खिचडी करा मला नीटच. विठाला विठाला क्यों व्यर्थ चिंता करते हो? किससे डरते हो? कौन तुम्हें मार सकता है? आत्मा न पैदा हुई न मरती है. कशा करता? गीता सर्वाचा ना. व्यर्थ चिंता करतात व्यर्थ लोक. काही माणसं चांगले धडधाकट असून गावात बाहेर चांगले राहतात. बरं गावात हसून खेळून वट्ट्याव आणि घराकडे निघाली की तोंड पाडून निघतात. आणि दिवसभर त्याची लक्ष्मी वाट बघते. आता माय मालक येते म्हणून तोंड पाडून घरला याले. असा बायाला रागही आलेत म्हणजे असं चपलीनं मला दिवसभर माणूस वाट बघतोय सुखाचा 2 शब्द निघल म्हणून. हे तोंड पाडून येते. कसंच होईल म्हणते. कायच होईल. याला रोग आलाय म्हणजे. जेवढे कीर्तनात बसले तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आपला ताण आपला तणाव घरी घेऊन जायचं नाही. चप्पल कुठं सोडतात? चप्पल कुठं सोडता? तसं बाहेर सोडायचा ताण घरी फ्रेश जायचं. कसं जायचं? फ्रेश घरी जायचं. नाराज होऊन घरी जायचं नाही. ती लक्ष्मी आहे ती नाराज होईल. घराला बरकत राहणार नाही. लक्षात ठेवा. घरात उदासीन लागेल तुमच्या. घरी फ्रेश गेलं पाहिजे. फ्रेश हे बाहेर खुश राहतात. घरी गेलं की छत्त गड्या म्हणते. तिला वाटतं मारा खन पण कसं मार नवरा. अरे खुश राहना. खुश राहायचं. घरामध्ये गदगद 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 हसण्याचा आवाज आला. शेजारी होते 2 जण. एक जणाच्या घरी सारखा रडण्याचाच आवाज यायचा. नवरा तरी रडायचा नाही तर बायको तरी रडायची. आणि दुसऱ्या घरी गद 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 हसलेले. ते म्हणला होय आमचं रोजच भांडणं होते. ती तरी मला काहीतरी म्हणती. मी तरी नाराज होतो. मला तर रडू येते. ती तरी नाराज होती. ती तर रडती. तुमचं कधी बी भांडण होत नाही? होतंय की म्हणा. आमची बोलाबोली होतच नाही म्हणला. मग हानामारी झाली तरी तुम्ही हसतात कसा? म्हणलं मग तेच तर शिकलोच आम्ही. ती मला दिसन ते फेकून हाणती आणि ते हुकलं मी हसतो आणि लागलं की ती हसते. आता कसं हसूया? हे असं मारामारी न करता हसू येऊ द्या. विठाला अरे खुश राहिलं पाहिजे. खुश रहो बाप. जन्म पुन्हा येणार. नाराज होऊन घरी जायचं नाही. जितक्या वेगानं मी बाहेर पळतो ना तितक्याच वेगानं घरी जाताना सुद्धा तसाच पळतो. जितका बाहेर मी समाधानी राहतो तितकाच घरी जाताना सुद्धा समाधानी जातो. लोक हे आमच्या संगचे म्हणतात बाबा तुम्ही थकत नाहीत का? थकतोच म्हणलं. दुःख होतंय वेदना होत्यात. मग आपलं दुःख घरच्या माणसाला दाखविणं म्हणजे त्याच्यावर अन्याय करणं. आपलं आपणच गिळायचं. आपण दुःख आपणच आपलं सहन करायचं. सहन केलं की तितकं माणसानं सहनशीलता वाढत असते. आणि म्हणून जीवनात जेवढे लोक बसलेले कीर्तनात तुम्हाला कळकळीची विनंती. नाराज होऊन जगू नका. पुन्हा पुन्हा जन्म येणार नाही. खुश राहायचा. अशी मजा करीत नवरा बायको लेकर बाळ गदगद गदगद हसले पाहिजे. कवाय बघितले तरी 12च वाटलेले तोंडावर. क्यों रोते हो जी? बोले मैं रोता नहीं. फिर सुरत होईशे रडक्या तोंडाची. बाया करून गेले त्या लोकांना. आट्या गट्या पडलेल्या कवाय कपाळावर. खुश राहा ना. पुन्हा जन्म येणार आहे का तुमचा? विठाला चिंता हा आजार मोठ्या मोठ्या आजाराला जन्म देतोय. हृदयविकाराचं मूळ चिंता आहे.
मेंदूची नस फाटायची मूळ चिंता आहे, पॅरालिसिसचं मूळ चिंता आहे, किडन्या चालल्या चिंतेनं, अर्धांगवायू हे जे कसे सगळे सगळे आजार चिंतेने, विनाकारण चिंता करू नका. आणि म्हणून ज्या दिवशी तुम्हाला ह्या चिंता आजार त्रास देईल, त्रस्त करील, त्याच्यावर इलाज एकच इलाज आहे, फक्त भक्ती, फक्त परमार्थ. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या सानिध्यात गेलेले गोपाळ निश्चिंत झाले. त्यांच्या जीवनामध्ये काही चिंता राहिली नाही. का राहिली नाही? तुझी चिंता आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. परमार्थाशिवाय तुमची चिंता निवारण होणार नाही. आणि जेवढे जेवढे तुम्ही चिंता कराल तितके तितके तुम्ही फसाल, अडचणीत या. चिंता करायची नाही. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या सहवासामध्ये जे गोपाळ गेले ना, त्यांना चिंता करायची गरज पडली नाही. का? तुझी चिंता त्याशी सर्व आहे. परमात्मा पाठीराखा होता ना, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया घात निवाराया. निश्चिंततेचं कारणच आहे. का? घालो निया बाहेर राहिलो निश्चिंत. नाही आमातील सावत्र नाही आम्हा चिंता वस्त्राया पोटाची, माऊली आमुची पांडुरंग. परमात्मा आहे, तो माझा पाठीराखा आहे, माझा सखा आहे, माझा तारणहार आहे. असं कधी वाटले का आपल्याला? आपण आपल्या जीवावर जगताय की देवाच्या जीवावर जगताय? बैलगाडी बैल वडतात, बैल, आणि गाडी खाली कुत्र चालणार. काय म्हणाले? गाडी दुर्जड झाली. बापाची पेंडे करते. तुझ्या मानावर जूच नाही की? जू कोणाच्या मानावर आहे? बैलाच्या. हे काय म्हणाले? गाडी धुरजड झाली, मी वडायलो. अरे सावलीला आहेस खाली, उग चालायचं. कसा हा व्यवहार? हा सृष्टीचा निर्माता नियंता परमात्मा आहे. आपल्याच्यानं काही होत नाही. करशील तरी नो हे काही. राईचा डोंगर पर्वत राई, आपुले करुणेची साई करी ओ आई मजवरी. त्या देवाजवळ प्रार्थना केली पाहिजे की परमात्म्याला, की देवा आम्हाला तुमच्याशिवाय कोण आहे? त्याचं भजन केलं पाहिजे. आणि जी जी गोपाळ देवाच्या सानिध्यात आले, देवाच्या सहवासात राहिले, त्यांचा अनुभव आहे तुझी संगती झाली आमोची निश्चिंती. आम्ही निश्चिंत झालो विठाला. श्रीमंत कोणाला म्हणायचं माहिती आहे का? 2-2.5 भाकरी खाणे आणि पडल्या पडल्या उन्हातच झोप लागली. त्याचं नाव श्रीमंत. पसा पसा गोळ्या खाणे, छताव चक्रा मारणे, झोपच येणं. चिंता आहे. एकच सांगतो तुम्हाला, कशाची बी चिंता असू द्या, या चिंतेवर औषध एकच आहे, फक्त परमार्थ. परमार्थामध्ये स्ट्रेस लेवल कमी होती माणसाची, तणाव कमी होतो, स्थिर होतात माणसं. स्थिर का? त्याचं कारण आहे परमात्मा आहे. फार दयाळू आहे. कसली उद्विग्न झालेले माणसं देवाजवळ आले की स्थिर होतात. किती रागात गेलेला माणूस येऊ द्या, किती रागात असलेला माणूस येऊ द्या, कीर्तनात येऊ द्या. गडूळ पाण्याचा गाळ कसा तुरटी फिरवल्यावर खाली जाऊन बसते, आपोआप तुरटी फिरल्यावर पाण्यातला गाळ कसा खाली जाऊन बसते, तशी राग लोभ हे सगळे कीर्तनात आले की खाली जाऊन बसतात. तुमची क्रोधाची रागाची लेवल कमी होती. आणि
आणि म्हणून कीर्तन परमार्थ एकमेव असा आहे तुम्हाला निश्चिंत करतो. आणि म्हणून गोपाळ निश्चिंत झाले. निश्चिंत झाल्यावर त्या गोपाळाला विचारलं की देवाच्या सानिध्यामध्ये तुम्ही निश्चिंत झालात, पण तुम्हाला काय काय मिळालंय? नाही वा वा. देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. गोपाळ म्हणले देवा आम्ही तुमच्या सहवासात आल्यामुळे आम्ही सुखी झालो. जोपर्यंत आम्ही तुमच्यापासून दूर होतो तोपर्यंत आम्हाला दुःख होतं आणि तुमच्या सहवासात आल्यामुळे मी सुखी झालो. आता जेवढ्या जुन्या महिला मंडळी आहेत ना त्याला विचारा, जात्यावर दळण दळलेले आहेत ना तुम्ही, जात्यावर दळण दळत असताना जे वर्ण टाकले ना, वरून टाकावं लागते म्हणून त्याला वर्ण टाकायचं. कसं टाकायचं? वर्ण म्हणून त्याला वर्ण. ते वर्ण टाकल्यावर ज्यावेळेस जात फिरलं खाली एक खुंट असते लोखंडी, खालच्या पाळूला त्या लोखंडी खुंट्याला चिटकून राहिलेलं जे वर्ण आहे त्याचं काय होतं? त्याचं पीठ होतं आणि बाजूला गेलं पीठच होते. जवळ राहिले ते अगोदर ती पाळू उचलावं लागते, तसंच राहिले उचलून ते राहिलेलं असं सरून असं बाजूला सारलं, बाजूला सारून पुन्हा एकदा शेवटचं ते फिरविलं की मग त्याचं पीठ होते. खरं सांग का, ते खालचा खुंटा म्हणजे देव आहे आणि त्या खुंट्याला चिटकून बसलेलं वर्ण हे म्हणजे ते साधू संत आहेत. आणि बाजूला गेले का नाही, बाजून हे पिठाड आहे. त्या लोखंडी खुंट्याला देव म्हणतात आणि त्याच्या जवळ चिटकून बसलेलं जे वर्ण आहे त्याला साधू संत म्हणतात. आणि बाजूला गेलेले हे पीठ आहे, त्याच्या केसालाही धक्का लागत नाही. तसे गोपाळ त्या खुंट्याच्या जवळ आहेत. आणि म्हणून काय नाही देखिले ते मिळे, जे बघायला मिळालं नाही ते खायला मिळाले. म्हणजे देवा तुझ्या सहवासात भोग सुखाचे, देवाच्या सहवासामध्ये सुख आहे. देवाच्या व्यतिरिक्त तुम्ही बाजूला निघाले की तुम्ही दुःखी झाले म्हणून समजा. कारण का तो परमात्मा सुखरूप आहे. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारे खातो. आणि म्हणून त्या देवाच्या सानिध्यामध्ये गोपाळ म्हणले आम्ही सुखी झालो. सुखी म्हणले का हो, त्यांच्या संगतीत तुम्ही देवाच्या संगतीत सुखी झालात, घरी सुखी नव्हतात का? म्हणले नाही, आम्ही घरी सुखी नव्हतो. त्याची पावती काय? तिसऱ्या चरणात
काची सरोवर येथे नवनीताचा पूर. गोपाळ म्हणजे आम्ही जोपर्यंत घरी होतो तर आम्ही ताक खाल्लं आणि इथं आलो तर आम्ही लोणी खाल्लं. याचा अर्थ काय? ताक म्हणजे काय, लोणी म्हणजे काय? ताक म्हणजे संसार आणि लोणी म्हणजे परमार्थ. ताक म्हणजे काय, लोणी म्हणजे काय? या पदार्थामध्ये फरक समजतो तुम्हाला. ताकात पाणी जास्त आहे की लोणी जास्त आहे? ताकामध्ये पाणी जास्त आहे आणि लोणी कमी आहे. तसंच संसार आहे. दुःख जास्त आहे आणि सुख कमी आहे. आणि लोण्यामध्ये पाणी किती असते? लोण्यात पाणी किती असते? नसतेच. लोण्यात पाणी कसं सपात? लोणी म्हणजे सार आहे, असा परमार्थ सार आहे. संसार आसार आहे, फलकट तो संसार येथे सार भगवंत. गोपाळ म्हणजे जोपर्यंत घरी होतो ना तसं ताकावर समाधान मानावं लागलं. म्हणजे दुःख जास्त होतं आणि आम्हाला सुख कमी होतं. पण इथं देवा तुझ्या जवळ आलोत ना, आता फक्त लोणी भेटले म्हणजे फक्त सुख आहे. आणि म्हणून आता आमच्या जीवनामध्ये चिंता नाही आणि आमचा असा मानस आहे, आमची अशी संकल्पना आहे, एवढं सुख सोडून आता आम्ही जाणार नाही. शेवटचं आम्ही नवजोद वडिता. गोपाळ म्हणाले देवा आता तुम्ही आम्हाला ढकलून लावलं तरी आम्ही जाणार नाहीत का? आम्हाला खऱ्या सुखाची किंमत कळाली, आम्ही खोट्या सुखाच्या आहारी जाणार नाही. गोपाळ भगवान श्रीकृष्णाच्या सानिध्यामध्ये सहवासामध्ये आले आणि म्हणून सुखी झाले. आपल्याला सुखी व्हायचं असेल, आपल्याला देवाच्या सहवासात गेल्याशिवाय पर्याय नाही. लाखाचे माणसं म्हणतील महाराज देवाच्या सहवासात जायचं म्हणजे नेमकं काय करायचं? देवाच्या सहवासात जायचं म्हणजे देवदेव करायचा. देवदेव करायचं म्हणजे काय करायचं? देवदेव करायचं म्हणजे काय करायचा, कसा करायचा सांगतो. एकदा हात वरी करा. विठो पार काल्याचं कीर्तन आहे. काल्याच्या कीर्तनाचा प्रमुख विषय भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा उच्चार. भगवान गोकुळामध्ये प्रगट झाले. हळूहळू हळूहळू भगवान गोकुळामध्ये रांगायला लागले. देवाचं रांगण सुद्धा संतांनी वर्णन केल्यासारखं. तळवे
तेच बघायला हाईत का नाही जागेवर. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगणात तुम्या देखील असे गवळणी म्हणतायत. आम्ही भगवंत पाहिला, रांगताना पाहिला. भगवान रांगले. बसलेले लाखातले माणसं म्हणतील महाराज रांगणं हे काय फार काय हे नाही. रांगणं काही कीर्तनात सांगायसारखं नाही. आम्ही आमच्या प्रत्येकाचेच लेकर रांगत. हो तुमच्या सगळ्याचेच लेकर रांगत, पण कशा करता? चालता येत नाही म्हणून रांगतात. कशा करता रांगतात? चालता येत नाही म्हणून रांगतात. आमच्या देवाच्या रांगण्याचं वैशिष्ट्य वेगळे. आमचे भगवंत रांगले का? देव जर रांगले नसते तर बरेच कामं राहून गेले असते. रांगता रांगता देवाला यशोदेनं उखळाला बांधलं. फारच त्रास देतो म्हणून उखळाला बांधायला लावलं देवानं मुद्दाम तिला. का? दारात 2 झाडं होती. ती झाडं म्हणजे कोण? झाडं म्हणजे कुबेराचे मुले, विमलार्जुन. झाड का होऊन पडले? त्याचं कारण कुबेराच्या मुलाकडून संतांचा अपमान घडला. देवर्षी नारदाचा अपमान केला. चांगल्याचे लेकर चांगले निघतील म्हणून काय सांगता येत? चांगल्याच्या लेकराला तितकं फार काही संस्कार नसतात. का तर वेळच नसते त्याला संस्कार द्या. चांगल्या माणसानं लेकराला संस्कार द्यायला पाहिजे. एखादं काम कमी, 10-5 रुपये कमी, सगळे पैसे कमवून ठेवलेस आणि कसे खर्च करायचे अक्कलच दिलं नाही पोराला. तुझ्या देखत तुला कंगाल करील किती? अक्कल पाहिजे. 18 भाग संपत्ती होती कुबेराजवळ. किती संपत्ती होती? 18 भाग. त्याच्यातला 1 भाग जगामध्ये, 17 भाग शिल्लक राहील. आणि 17 भाग संपत्ती ज्याच्या जवळ आहे त्याचे पोरं कशी करीत असतील? कशी वागत असतील? कोपरानं सरू लागले लोकांना. कोपरानं असू जा ते ठीक आहे, पण साधूचा अपमान तरी करायचा नव्हता. नारदाचा अपमान केला. नारद म्हणले पैशाची मस्ती आली का? संतापाशी बहु असावी मर्यादा. आणि फलकटाचा धंदा मर्यादान राहिलं पाहिजे साधू संताजवळ. आणि मग देवर्षी नारदानं शाप दिला. झाड होऊन पडतात म्हणले तुम्ही गोकुळा. आणि मग ती लेकरं सावध झाले, हात जोडे म्हणले महाराज उशाप तरी द्या, आमचा उद्धाराचा मार्ग. जा म्हणले आता चांगल्याचे आहेत म्हणून मी तुम्हाला उशाप देतो, तुमचा भगवान श्रीकृष्ण उद्धार करतील. जा. आणि उखळी बांधिता उपडिले विमलार्जुन. रांगताना सुद्धा देवानं चरित्र केले, लीला केली, विमलार्जुनाचा उद्धार केला. म्हणजे रांगणं सुद्धा उद्धारा करताय. आणि तुमच्या लेकराचं रांगणं चालता येत नाही म्हणून रांग. आमच्या देवाच्या लीला अशा आहेत, कोणतीही गोष्ट त्याच्यामध्ये अध्यात्म दडलेलं आहे. हळूहळू हळूहळू हळू देव पुढे गेले. आजूबाजूला बघितलं कोणी आहे का कोणी नाही असं लक्षात आल्यावर देवाने एक मातीचं ढेकूळ उचलून तोंडात टाकलं. तेवढ्यात बळीरामदादाने येऊन पाहिलं. बळीरामदादा पळतच गेले. मैया मैया काय? कृष्णानं माती खाल्ली. माती खाल्ली म्हणली की कोण काठी घेऊनच आला यशोदा. यशोदा आली पाहिलं. कुठे ते चोर? कुठे ते? भगवंत असे पटकन तोंड पुसून बसले जस काय मी काहीच केले नाही. कानकोंड नाही, काय नाही, पद्धतशीर आली यशोदा. कृष्णा माती खाल्ली का? माती खाल्ली का म्हणल्याबरोबर काय म्हणले देव? खाल्ली शब्द निघून गेला. मी खाल्ली नाही. सायकल शिकते, सायकल येते का? सायकल ज्या दिवशी सायकलीवर बसलास त्या दिवशी आली होती का? 2-3 दिवस लागले शिकायला. एखाद्यावर पडला, 2दा पडला. पडल्या पडल्या कोणी विचारल्यावर काय म्हणते माणूस? नाही, पडल्यावर समजा एकदम माणूस लागलं का? लागलं का म्हणल्यावर माणूस काय म्हणते? लागत का नाही? कस काय नाही म्हणते? तसं देवाने माती खाल्ली आहे तरी सहज मुखातून शब्द निघून गेला. काय केली? माती खाल्ली नाही. मग आता नाहीला नीट करावं लागेल ना. त्याला काय करता येत नाही. नाहीला हो करता येते, होला नाही करता येते. त्याच तर नाव देव.
बळीराम दादा म्हणले हे मला येड्यात काढायला, माझ्या देखत खाल्लेली आहे, त्याला म्हणा आकर तोंड उघड म्हणल्यावर यशोदा अशी काठी उगारली. 12 वयातीने उगारली त्या पोटी 14 काठी उगारली. आता देव आहे शेवटी, काय करता येत नाही. माती दिसली नाही, पण देवाने यशोदेला पोटामध्ये 14 भुवनाचं दर्शन करून दिलं. का दिलं हा माझा प्रश्न आहे. का दिलं त्याचं कारण आहे याच यशोदेला देवा करता एका पायावर उभं राहून 1000 वर्ष तपश्चर्या केली. 1000 वर्ष तपश्चर्या केलेल्या आईला देवान काय दिले? काहीतरी द्यावं लागेल की नाही. मग हिला जर आता देव करून आणायचा, 4 धाम करून आणायचे, त्याच्यापेक्षा हिला जागेवर सगळं करून आणतो म्हणून पोटात सगळं दाखवून दिलं. आणि मग यशोदा मूर्छित पडली. यशोदेच्या लक्षात आलं माझा कृष्ण सामान्य नाही आहे, परमात्मा आहे. मूर्छित पडली. देवानं पुन्हा मायेचं पांघरून टाकलं तिच्यावर आणि जागी झाली. तर म्हणली मोवा कुठे कृष्ण, कुठे माझा? मायेचं पांघरून टाकलं. ही देवाची लीला आहे. माती खाल्ली. तुम्ही म्हणताल महाराज कीर्तनानं काही सांगायला तुम्ही महाराज लोक मातुड खाल्लेलं कुठं सांगत आहे का? आमच्या बी लेकरले मातुड खाली, तुमचे लेकर डॉक्टरची भरती करते. कोणाची भरती करते? आणि आमचा परमात्मा माती खातोय मातीचा फायदा करण्याकरता. विठाला जयाचे लिले माझी नीती जी आली दिशे, त्याची नीती अशी आहे त्यानं काही जरी केलं त्याच्यामध्ये अध्यात्म. काही करू द्या तुम्ही, कोणी काही सांगा, मी त्याचं उत्तर देतो. देवाचं हे बरोबर आहे का असं तुम्हाला जर तुम्ही देवाची चूक करत असाल ना, मी ते बरोबर कशी सांगतो. आणि जर मला नाही सांगता आलं त्या दिवशी मी कीर्तन बंद करून टाकतो. तुम्ही देवाच्या चुका काढू नका, त्याची ती लीला आहे. आणि त्यानं कोणतंच पाऊल चुकीचं उचललं नाही. जेही केलंय ते समाजाकरता. तुम्ही म्हणताल काय बी सांगायले तुम्ही महाराज लोक. आणि देवानं चोऱ्या केल्या, ते चोऱ्या जरी केल्यात ना, तुमच्या लाखातले येऊन तिजोऱ्या फोडल्या नव्हत्या देवाने. काय चोरलंय? चित्त चोरी चित्त चोरीले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. तिजोऱ्या फोडल्या नाहीत देवानं, फक्त काय चोरले? लोणी चोरले. लोणी या शब्दाचा अर्थ आहे चित्त. ज्यांचं चित्त लोण्यासारखं निर्मळ झाले का त्याचे चित्त चोरले. लोणी चोरायची काय गरज होती देवाला? ज्याच्या घरी 9 लाख गायी आहेत त्यांनी लोणी कशाला चोरायचे? गरज काय? लोण्याचा गोळा घेऊन यशोदा महागा लागायची, एक तरी घास खाय म्हणून वागा. देव म्हणायचं मला खाऊ वाटत नाही. घरी असल्यावर खाऊ वाटत नाही, घरी नसल्यावर खाऊ वाटत. घरचं मसड आटलं मग गिलास वाजीत चालले शेजाऱ्याचे. कशाला? आधा दूध आधा पाणी आणि ज्यादा डाल येतो. आणि मग ते अर्ध दूध आणि अर्ध पाणी घेऊन आले बोटळ्यावर टाकून खाले. म्हणला दूध नंबर 1 आहे, पाणी आहे रे. घरी असल्यावर खाऊ वाटत नाही. तसं देवानं लोणी घरी होतं, खाल्लं नाही. चोरलं का? चोरलं नाही. आता याचा आध्यात्मिक अर्थ सांगतो. तुमच्या घरचं लोणी तुमची घरची माणसं जर तुम्हाला खाऊ देत नसतील, त्याच्यावर तुमचा हक्क असून तुम्हाला जर लोणी खाऊ देत नसतील, तसंच झालं. गोपाळाच्या घरचं लोणी आणि मथुरेच्या बाजारला विकायला जायचं, गोपाळ भुरकी संग भाकरी खायची. देवाला वाटायचं हे ना ढोरं वळावं, गाई वळावं आणि लोणी राक्षसांना खावं. कुठला न्याय? आणि त्यांच्याच घरचं लोणी त्यांनाच खाऊ घालायचं. चोरी ही काही? तुमच्या चुलीवर तुमच्या शिक्यावरली भाकर कोणा करता? तुमच्या करता. तुमच्या हाताला पुरत नस, तुमचा हात पुरत नसेल, एखाद्या गावातल्या माणसानं ती शिक्यावरली भाकरी टोपलं, खाली उतरून गेलं, तुम्ही जेवण केलं, पुन्हा शिक्यावर नेऊन ठेवलं, त्या माणसाचा दोष आहे का त्याच्यात? नाही. त्यानं चोरले का ते? तुम्हालाच ती शिंक्यावरली भाकर काढून दिली, तुम्हीच खाल्ली. कसंच आहे देवाने? तुमच्याच घरचं लोणी चोरलं, तुमच्याच लेकराला खाऊ घातलं, त्याच्या घरी तर कमी नव्हतीच.
आणि म्हणून देवावर आरोप करणं चुकीचं आहे. विठाला देवानं कोणतंच काम चुकीचं केलं नाही. हळूहळू 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 त्या चोऱ्या केल्या म्हणून गवळणी घरानं करायच्या. खरं सांगू का, गारानं सुद्धा चोरी केली म्हणून नव्हतीच. मग ह्या गवळणी ह्याचं देवावर एवढं प्रेम होतं, एवढा जीव होता ह्या गवळणीचा देवावर, जीव ओळून टाकायची तयारी होती. गवळणीची देवावर एवढी भावना होती, चोरीचं निमित्त होतं फक्त त्या दर्शनाकरता जायचं. निमित्त कशाचं? मोठ्याच्या घरी मनन जाता येत नाही आणि विनाकारण जाता येत नाही. दारात पाटी लावलेली असती, परवानगी शिवाय आत येऊ. मोठ्या माणसाच्या घरी विनाकारण कसं जाता येत? मग हे निमित्त कसं? कलेक्टर साहेबाजवळ सहज जाता येते का? बिना कामात जाता येते का? पण निवेदन घेऊन जाता येते का नाही? तसंच आहे, नंद राजाच्या घरी जायचं म्हणजे निवेदन द्यायला का तुमचं पोरगं चोऱ्या करायला. खरंच चोऱ्या करायचं निमित्त लावलंय, चोरीचं निमित्त आहे आणि हे तू दर्शनाचा आहे. गवळणीला भगवंतांनी दर्शन द्यावं. उरलेल्या वेळात खेळ खेळले, जुन्या काळातले खेळ आणि ते खेळ खेळता खेळता गोपाळांना भुका लागल्या आणि भुका लागल्यावर गोपाळ म्हणू लागली, झाली आता वेळ सारोने सकळ आले अवघे गोपाळ, झाली आता वेळ म्हणते अनाशी दोरा. सर्वांच्या शिदोऱ्या देवाने बोलवल्या, स्वतःची शिदोरीमध्ये त्यामध्ये मिसळली, त्याचं एकत्र केलेला जो काला आहे तो प्रसाद आहे त्या गोपाळांना वाटप केला. तीच प्रसन्नता, तेच समाधान 7 दिवस झालं. तुम्ही लाख मधले सर्व मंडळी
प्राप्त करत आहात हे समाधान हे अलौकिक आहे. हे काही कुठे इतर कुठं मार्केटमध्ये विकत आणता येत नाही, रिचार्ज करता येत नाही, चार्जिंग करता येत नाही. इथं हे अनुभूती घ्यावीच लागते आणि हे कोणालाच नाही आनंद. ब्रह्मादिकाशी हे दुर्लभ उच्चिष्ट ब्रह्मदेवाला दुर्लभ हे आनंद भक्तीचा आपल्याला मिळतोय. आपण भाग्यवान आहात. सर्व लाख ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद देतो. आपण एवढा भव्य दिव्य कार्यक्रम केला. महाराष्ट्रातले टॉपचे कीर्तनकार आपल्या लाखामध्ये आले. ही आपल्या लाखाची शोभा आहे. गावाचं नाव आहे लाख आणि माणसं आहेत लाख मोलाची. माणसं कशी लाख मोलाची माणसं आहेत. निश्चित आपण एवढा मोठा कार्यक्रम केला. नवयुवकांनी पुढाकार घेतला. लहान थोर मंडळीनं त्यांना सहकार्य केलं. एकमेका सहाय्य करू. अवघा धरू सुपंथ ही गुणीजन मंडळी न येणारी मंडळी तुम्ही गावात आणलात. हा भक्तीचा आनंद हा शब्दात वर्णन करता येत नाही. एवढा आनंद तुम्ही प्राप्त केलाय. पुन्हा एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि मी रजा घेतो. माझं लय लांब आहे आता पळापळी. एवढं नाही बोलत मात्र आता लाख आहे ना. गेल्या वर्षीचा हे काय त्याला म्हणतात बोनस